खड्ड्यांच्या प्रश्नावरून नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। 13 ऑगस्टला आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल होणार असून शहरातील विविध भागातील रस्त्यांची आणि खड्ड्यांची ते पाहणी करणार आहेत। यानंतर ते महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन खड्डे आणि साथीच्या आजारांच्या प्रश्नावर चर्चाही करणार आहेत। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर अवघ्या 4 दिवसांनी नाशिकच्या रस्त्यांवर उबाठाचा मोठा मोर्चाही निघणार आहे। 17 ऑगस्टला खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाला खड्ड्यांच्या प्रश्नावर घेरण्याची रणनीती पक्षाने आखली आहे। काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली होती। राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी राऊत यांनी एकतरी आंदोलन करून दाखवावं असं आव्हान दिलं होतं। आता राऊत यांच्या नेतृत्वाखालीच नाशिकमध्ये मोर्चा निघणार असल्याने या आंदोलनाला राजकीय महत्त्व आलंय। दरम्यान खड्ड्यांच्या प्रश्नावरून उबाठाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या स्वतंत्र महासभेतही आक्रमक भूमिका घेतली होती। हातापायांना बँडेज बांधून नगरसेवकांनी महासभेत निषेध व्यक्त केला होता। नागरिकांच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोपही उबाठाच्या नगरसेवकांनी महापौरांवर केला होता। आता महासभेतील आंदोलनानंतर थेट रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे। याच दरम्यान गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात सरकारवर जोरदार टीका केली होती। नाशिकचे वाटोळे केले असा आरोप करत त्यांनी कुंभमेळ्याच्या कामांवरून सरकारला धारेवर धरलं होतं। राज ठाकरेंच्या टीकेनंतर आता उबाठाचा मोर्चा निघणार असल्याने नाशिकमधील राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे। खड्डे, रखडलेली कामं, प्रशासनाची कथित उदासीनता आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा घेऊन उबाठानं आंदोलनाची तयारी केली आहे। 13 ऑगस्टला आदित्य ठाकरे खड्ड्यांची पाहणी करणार, तर 17 ऑगस्टला संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा निघणार। त्यामुळे 17 ऑगस्टच्या या मोर्चाकडे नाशिककरांसह राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलेलं आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।